डिसेंबर महिना होता. माणूस मोकळ्या वेळात नक्कीच भूतकाळातील आठवणींमध्ये हरवून जातो. बालपणीच्या काही आठवणी आठवल्या की मन कातर होऊन जातं. मी तर आयुष्याशी लढायलाच शिकले आहे. कारण काही अंशी माझं आयुष्य सामान्य नव्हतं. बालपणीची काही वर्ष ठीकठाक गेली, पण हळूहळू सगळं बदलत गेलं. माझे आजोबा मला खूप मानायचे, पण जसं मी आई म्हणायचे किंवा तिच्याकडे जाण्याची इच्छा व्यक्त करायचे, तसं बाबा रागाने लालबुंद व्हायचे. मला काही समजत नसे. मी असा काय गुन्हा केला? हळूहळू मी मोठी होत गेले. पाहिलं तर आई तिच्या शौकांसाठी अनेकदा बाबांच्या ताशेर बसायची. तिच्या गाण्यामुळे अनेक लोक आमच्या घरी यायचे. बाबा आईवर अधूनमधून टोमणे मारायचे आणि पाहुण्यांच्या गेल्यानंतर कित्येक दिवस तिला अपमानित करायचे. घरात अशी परिस्थिती निर्माण करायचे की घरकामानंतर आईला गाण्यासाठी बसताही यायचं नाही आणि ती खूप दुःखी व्हायची. आई माझ्या आजी आजोबांची एकुलती एक मुलगी होती. अतिशय साधी, शांत आणि आपल्या गाण्यात रमणारी. बाबा मात्र राजकारणात रस घेणारे, दुसऱ्यांवर दबाव टाकणारे आणि मोठेपणाच्या हव्यासात बोलणारे. बाबांच्या कुटुंबाला उच्च घराण्यातील असल्याचा मोठा अभिमान होता. प्रतिष्ठा आणि पैशाच्या जोरावर समाजात त्यांचा दबदबा होता. हे पाहून माझ्या आजोबांनी माझ्या आईचं गाणं जणू गहाण ठेवलं. त्यांना वाटलं होतं की बाबांच्या प्रतिष्ठेमुळे मुलीचा आणि त्यानंतर तिच्या वडिलांचा सन्मान वाढेल. पण झालं उलटच. आई खूप स्वाभिमानी होती. आता ती शब्दांपुढे आणि वेदनांसमोर शांत राहायला शिकली होती, जेणेकरून मुलीला या लढ्यापासून दूर ठेवता येईल. पण घरात जर एक जरी माणूस मनमानी करत असेल, तरी मुलांच्या वाढीवर परिणाम होतो. मग दुसरा कितीही शांत राहो. त्यावेळी माझं वय जवळपास 12 वर्षांचं असावं. कोणत्या तरी घटनांनंतर बाबा कळाळत घरात आले आणि त्यांनी आईचा गळा दाबला. आई मात्र शांत होती. डोळ्यात डोळे घालून बाबांकडे पाहत उभी होती. हे दृश्य पाहून मी आतून थरथर कापायला लागले. मला बाबांच्या रागाच्या छटांमध्ये स्वतःचा मृत्यू दिसू लागला. मी धावत जाऊन त्यांच्या पायावर पडले आणि आईला सोडण्याची भीक मागू लागले. यामुळेच आमच्यात नकळत बाबांच्या वागण्यामुळे त्यांना वाटू लागलं की आम्ही त्यांच्या विरोधात आहोत. त्यांना असं वाटायचं की आई मला त्यांच्या विरुद्ध भडकावते, म्हणून मी त्यांच्यापासून दूर होत चालले आहे. घराचं वातावरण उगाचच विषारी बनलं होतं. आईला अनेकदा बाबांपासून वेगळं होण्याचा सल्ला दिला, पण ती नेहमीच नकार द्यायची. मला काही कळत नव्हतं. इतकी काय मजबुरी होती की तिला सतत हे असं सहन करावं लागे, आणि तेही अशा वेळी जेव्हा ती रेडिओवर उच्च श्रेणीची गायिका होती. शेवटी 15 वर्षांची झाल्यावर मला कळालं की आईची खरी मजबुरी काय आहे. माझ्या आजीचं निधन झालं तेव्हा आम्ही तिघंही विधींसाठी मुंबईला गेलो. तिथं आईची अवस्था पाहून आजोबा थोडे स्तब्ध झाले. बाबांचं आईशी होणारं अपमानास्पद वागणं त्यांना सहन झालं नाही. त्यांनी बाबांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण बाबा चिडले. त्यांच्यानुसार सासऱ्याने नेहमी जावयासमोर मान खाली घालूनच राहावं आणि समजावण्याचं धाडस तर कधीच करू नये. आजोबा सुन्न झाले. आईने त्यांना कधी काही सांगितलं नव्हतं, त्यामुळे ती किती त्रास सहन करत होती हे त्यांना ठाऊकच नव्हतं. मी मात्र आईच्या मागे उभी राहून सगळं सत्य आजोबांसमोर उघड केलं. घरातील परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केला, पण मला कल्पनाही नव्हती की गोष्ट इतकी बिघडेल. आजोबांना हृदयविकाराचा झटका आला आणि आमच्यावर एकाच वेळी कित्येक संकटं कोसळली. कसंबसं त्यांचं प्राण वाचवलं, पण बरे होऊन परतल्यानंतर त्यांच्यात मानसिक बदल झाला होता. आजोबांनी आईला सुचवलं की ती इच्छित असेल तर तिथे स्थायिक होऊ शकते, पण आईने तसं करण्यास नकार दिला. त्यावेळी मी 10वीत होते आणि माझ्या शिक्षणात कुठलाही अडथळा यावा असं तिला अजिबात वाटत नव्हतं. पण का फक्त एवढंच कारण होतं? आम्ही आईवर थोडा दबाव टाकला तेव्हा आणखी काही गोष्टी समोर आल्या. खरं तर माझ्या आजीच्या वडिलांनी त्यांची पत्नी, माझ्या आजीची आई, तिच्या आयुष्यातून पूर्णपणे दूर ठेवली होती. त्यांचा भावजाईशी इतका जवळचा संबंध होता की शेवटी त्या महिलेने आत्महत्या केली. यामुळे माझ्या आजी आणि त्यांच्या मोठ्या बहिणीला खूप दुःख सहन करावं लागलं. म्हणूनच माझ्या आजीने माझ्या आईकडून वचन घेतलं होतं की ती आयुष्यात कधीही हताश होऊन पलायन करणार नाही आणि आपल्या मुलांना समाजाच्या नजरेत कमी पडू देणार नाही. आई ते वचन पाळत होती, पण मी मात्र बाबांचा मत्सर, राग, तिरस्कार आणि सूडबुद्धीमुळे खूप त्रस्त होते. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मी 12वीत असताना स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करू लागले. पहिल्याच प्रयत्नात माझी सरकारी महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटसाठी निवड झाली. त्यामुळे मी कोणताही वेळ न दडवता दुसऱ्या शहरात प्रवेश केला. दुसऱ्या वर्षी मुंबईतील एका हॉटेलमध्ये प्रशिक्षण घेत होते, पण परिस्थिती पुन्हा कठीण होत गेली. घरासारख्या तुरुंगात सतत प्रश्नांची उत्तरं द्यावी लागत होती. त्यामुळे मी प्रचंड कंटाळले होते. मला खरंच असं वाटू लागलं होतं की या जड दगडी भिंतींना अखेर ठोकर मारून कोसळावं लागेल.
प्रशिक्षणाच्या काळात मीही माझ्या इतर मित्रमैत्रिणींप्रमाणे स्वतंत्र फ्लॅट घेऊन राहायचं ठरवलं. पण बाबांनी ते होऊ दिलं नाही. ते स्वतः एका मोठ्या कंपनीत महाव्यवस्थापक GM पदावर होते. त्यामुळे पैशांची काहीच कमतरता नव्हती, पण विश्वासाची मात्र खूपच होती. मागे वळून पाहिलं की त्यांना फक्त काळोखच दिसायचा. कुठेही प्रेम नव्हतं, माणुसकी नव्हती, नात्यांमध्ये विश्वास नव्हता. त्यांच्या मनात माझ्याबद्दल कायम शंका असायची. त्यांना वाटायचं की मला जर स्वातंत्र्य मिळालं तर मी सर्वप्रथम त्यांची अब्रू खराब करण्याचा प्रयत्न करेन. त्या सूडबुद्धीने ते स्वतः होरपळत होते आणि त्याच जडत्या अग्नीत इतरांनाही ओढायची त्यांना सवय झाली होती. त्यांनी आईवर जबाबदारी टाकली की तिने आपल्या वडिलांना म्हणजे माझ्या आजोबांना सांगावं की ते माझ्या जबाबदारीची काळजी घ्यावी. ही बाब बाबांनी माझ्या आईशी बोलून स्पष्ट केली. मला दिल्लीमध्ये प्रशिक्षण पूर्ण करायचं होतं. मी बाबांपासून लपूनच तिथल्या एका संस्थेसाठी मुलाखत दिली आणि माझी निवड झाली. पण नातीची सेवा करून जावयाचं ऋण फेडा असं म्हणत माझ्या आजोबांना माझी जबाबदारी घ्यायला भाग पाडलं गेलं. मी अवाक झाले. आजोबा आधीपासूनच आर्थिकदृष्ट्या मर्यादित होते, पण तरीही त्यांनी नेहमी आमच्यासाठी सर्वस्व दिलं होतं. मी आधी मुंबईत प्रशिक्षण घेत होते, पण माझी इच्छा होती की दिल्लीमध्ये माझं प्रशिक्षण पूर्ण करावं. मी बाबांपासून लपून त्यासाठी प्रयत्न केले आणि यशस्वीही झाले. पण बाबांच्या इच्छेविरुद्ध मी एक पाऊलही टाकू शकले नाही. आजोबा पूर्ण मनाने माझी जबाबदारी घेत होते, पण आता प्रेमाचं हे बंधनही मला जड वाटू लागलं होतं. मी प्रशिक्षण संपवून घरी परतत असताना रात्रीचे 2 वाजले होते. हॉटेलची गाडी मला घरी सोडत होती. आता झोप येईपर्यंत दिवसभराचे सर्व संदेश फोनवर चेक करणे माझ्यासाठी आवश्यक झाले होते. खरं तर ड्युटीमध्ये अधिकाऱ्यांच्या आदेशाने फोन जमा करावे लागत होते. आता आजोबांची ही सूचना येऊ लागली होती. मी रात्री फोन हातात घेऊ नये, दुपारी उशिरापर्यंत झोपू नये, जरी मला रात्री 3 वाजेपर्यंत झोप आली असेल तरीही. माझं ड्रायरने केस वाळवणं त्यांना मान्य नव्हतं, जरी हॉटेलमध्ये आम्हाला तशीच सूचना देण्यात आली होती, कारण आम्हाला ओल्या केसांनी कामावर जाण्यास परवानगी नव्हती. काय घालायचं हे माझ्या इच्छेवर होतं, पण आजोबांच्या संस्कृतीला ते मान्य नव्हतं. म्हणजे या बंधनांनी माझ्या अंतरात्म्याला संपूर्ण शांततेत रूपांतरित केलं होतं. आजोबा त्यांच्या जागी बरोबर होते, पण मी आता लहानगी नव्हते. हे सगळं त्यांना समजावून सांगणं ही एक कठीण परिस्थिती बनली होती. आता खूप झालं होतं. अंतर्मुख होणं ही माझी प्रवृत्ती नव्हती, तर नियती बनली होती. प्रेम, भावना, सुखदुःख हे सगळं मी कुणासोबतही शेअर करू इच्छित नव्हते. मला माझ्या बाबांच्या आदेशांपासून, आजोबांच्या पश्चातापांपासून आणि आईच्या प्रेमळ काळजीपासून आता तिटकारा येऊ लागला होता. मी सगळ्यांपासून दूर राहू इच्छित होते आणि मग कसं कोण जाणे, या सगळ्या बंधनांमध्ये अडकून मी इथे पोहोचले. ही होती तिच्या आयुष्याची आत्तापर्यंतची कहाणी. खिडकीतून धुके माझ्या दिशेने पुढे सरकत असल्यासारखं वाटलं. जणू आता मला पूर्णपणे वेढून घेईल आणि मी या गूढ शांततेत हरवून जाईल. थंडीची जकडण वाढत चालली होती. जणू माझ्या पाठीवर कुणीतरी थंड हात ठेवला होता. मी दचकून मागे वळले. संकेत माझ्या मागे उभा होता, हातात गरम चहा घेऊन. त्याने तो माझ्यासमोर करत म्हटलं, हे घे, आले घालून गरम चहा. मी पिऊन आलो आणि तुझ्यासाठी आणला. खाली लॉजमध्ये मस्त चहा बनतो. मी चहा घेतला आणि त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं. तो खाली निघून गेला. संकेत नेहमीच माझ्यासोबत कुठेही येण्यास तयार असतो. माझ्याबद्दल लोक काहीही बोलत, पण त्याने कधीच त्याची पर्वा केली नाही आणि मी मात्र त्याच्याशी कधी नीट संवादही साधू शकले नाही. आज त्याच्या इच्छेचा आदर करायला हवा असं वाटून मी खाली उतरले. संकेत माझी वाट पाहत होता, इकडे तिकडे फिरत, आसपासच्या लहान हॉटेल्समध्ये लंचबद्दल माहिती गोळा करत. मी घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे 8 वाजले होते. आम्ही कालच इथे आलो होतो. ख्रिसमसच्या प्रचंड गडबडीमुळे शेवटी आम्हाला सुट्टी मिळाली होती. 22 वर्षांचे हे वय भारतात अजूनही कोवळं मानलं जातं. अशा परिस्थितीत कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये हा विषय एखाद्या प्रलयासारखा भडकेल हे निश्चित होतं. तेही जेव्हा मी कोणालाही न सांगता इथे आले होते. संकेतला मी 2 वर्षांपासून ओळखते. कॉलेजमध्येही तो माझा चांगला मित्र होता आणि प्रशिक्षणादरम्यानही त्याने मला समजून घेण्याचा, साथ देण्याचा जणू प्रणच केला होता. तो थांबून माझी वाट पाहत होता. मी त्याच्या जवळ गेल्यावर त्याने डोंगराच्या टोकाकडे बोट दाखवलं. तिथे एक शुभ्र ढग जणू कापसाच्या गोळ्यासारखा गोलसर दिसत होता. हे बघ, अगदी तुझ्यासारखं आहे, तो म्हणाला. कसं? मी विचारलं. तूही या ढगासारखी आहेस. जणू काहीतरी आहेस, पण प्रत्यक्षात काहीच नाहीस. कळलं नाही का? पण या वाक्याने माझ्या मनात एक वेगळीच भावना दाटून आली.
कधीही काही न नाकारणाऱ्या संकेतकडे पाहून मी अचानक बोलून गेले. काय? तू असं बोलतोस? तो थोडा चमकला आणि मग माझ्या बोलण्यावर विचार करत पुढे निघून गेला. मी मात्र तिथेच थांबले, विचार करत. मागे घरी काय सुरू असेल? आजोबा, बाबा, आई हे सगळे नक्कीच का आणि का नाही यांचे प्रश्न विचारून माझ्यावर कोसळायला तयार असतील. 80 वर्षांच्या वृद्ध आजोबांवर आधीच शारीरिक आणि मानसिक त्रासांचा भार होता. तरीही त्यांनी या बंडखोर जावयाची नव्हे तर आपल्या नातीची जबाबदारी उचलायला स्वतःला सिद्ध केलं होतं. आणि मी कधीही त्यांच्या ठरवलेल्या वाटेवर चालणारे नव्हते. मी अचानक निघून गेल्यानंतर आजोबांना, बाबांना सांगावं लागेल. कुठे मी काही टोकाचं पाऊल उचललं तर? आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला पश्चाताप करावा लागला तर? मी फोन उघडला तर बाबांचे असंख्य संदेश आले होते, बहुतेक धमकीचेच. बाबा, मी जगेन. तुम्ही माझ्या श्वासांवर बंदी घालू शकत नाही, जशी तुम्ही आईच्या श्वासांवर घातली. कितीही ऑक्सिजन मायनस झाला तरी मी माझा श्वास पूर्ण घेत राहीन. हे विचार मनात येत असतानाच मी मागे वळले आणि संकेतच्या समोरून चालू लागले. आम्ही एका डोंगरावर पोहोचलो होतो. संकेतने थोडं संकोचातच माझा हात धरला. माझ्या हृदयाची धडधड वाढली, पण मी लगेचच त्याचा हात सोडून त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि विचारलं, संकेत, आपण कधी हा प्रश्न स्वतःला विचारला आहे? तू हा प्रश्न का विचारतेस कविता? माझ्यासाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत, कारण मी स्वतःला खूप चांगल्या प्रकारे ओळखते. संकेत म्हणाला, तू तर तुझ्या घरच्यांबद्दल मला सगळं सांगितलं आहेस. आता माझ्याबद्दलही तुला माहीत आहेच. माझा मोठा भाऊ इंजिनियर आहे. लग्न झालंय त्याचं. आई बाबा दोघेही सरकारी नोकरीवरून निवृत्त झाले आहेत. भरपूर पेन्शन मिळते. घर आहे, स्त्री आहे. पण माझ्या हॉटेल व्यवस्थापनाच्या शिक्षणाकडे त्यांनी नावं ठेवली. अपमानास्पद मानलं. त्यामुळे मी जवळपास घरच्यांपासून तुटलो आहे. आता स्वतःच्या हिमतीवर उभं राहायचं ठरवलंय, पण तोपर्यंत बाबांच्या पैशांवरच चालतोय. तुला याच्याशी काही अडचण आहे का? म्हणूनच मी तुझ्याशी बोलू इच्छिते संकेत. तू एक ठरवलेलं ध्येय गाठण्यासाठी धावत सुटलायस, पण ज्याला घेऊन तू ही दौड जिंकू इच्छितोस ती व्यक्ती वेगळ्याच मार्गावर चालते. तिला तुझ्या ध्येयाशी काही देणं घेणं नाहीये. तिला फक्त हवेतल्या कणांना आपल्या उंजडीत साठवायचं आहे. संकेत म्हणाला, मी समजतो कविता, पण मला तुझ्यासोबत राहण्याची सवय झाली आहे. कारण तू सुंदर, गोड, गोरी आणि स्लिम आहेस म्हणून नाही. तू श्रीमंत घरातली मुलगी आहेस म्हणूनही नाही, किंवा तुझ्या बिंदास्त स्टाईलमुळेही नाही. तर कारण आपण दोघंही एकमेकांवर काहीही लादत नाही. आपण सोबत राहूनही स्वतंत्रपणे विचार करू शकतो. आपण समान आहोत. मी शांतपणे उत्तर दिलं. पण मी आशेच्या साखळीत अडकू शकत नाही. मी सत्याच्या कसोटीवर खरी उतरू शकत नाही. हे मला कळून चुकलंय. त्यामुळे संकेत, विसर मला. आणि जेव्हा आपण सोबत असू ते क्षण आनंदाने जगू दे. संकेत मला बघत राहिला. सूर्यप्रकाश असूनही धुक्याने त्याच्या चेहऱ्यावर थर साचले होते. परत येताना आम्ही दोघंही गप्प होतो. आमच्या खोलीत पोहोचल्यावरही काही वेळ एकमेकांकडे न पाहता आपापल्या खाटांवर झोपून राहिलो. मुंबईला परतल्यावर माझ्या आयुष्यात संघर्ष अधिक तीव्र झाला. एका मुलासोबत पळून गेलेली मुलगी पुन्हा परत आली आहे. हे समाजासाठी केवळ कलंक नव्हता, तर मृत्यूदंडासारखं भयंकर होतं. नशीब, न्यायव्यवस्था आंधळी आहे. म्हणूनच तिने सगळ्या बाजू पाहून निर्णय द्यावा. नाहीतर डोळस समाजाकडून कसलाच न्याय मिळू शकत नव्हता. आई बाबा या दरम्यान आजोबांकडे आले होते. बाबांनी मात्र त्यांची चौकशी आणि शोधमोहीम सुरूच ठेवली होती. पण त्याहून जास्त त्यांची काटलेली नाक माझ्यासाठी मोठा मुद्दा बनली होती. ते मनसोक्त माझा अपमान करत होते. आजोबा आले आणि म्हणाले, त्या मुलाशी बोलू दे मला, मगच ठरवता येईल लग्नासाठी योग्य आहे की नाही. माझ्या मनात ओरडावं वाटलं. मी तुमच्या मोजबत्तीत बसण्यासाठी नाही पळून गेले. माझ्यासोबत होता तो फक्त एक समजून घेणारा मित्र. बाबांनी ठाम शब्दात सांगितलं, सगळं संपलं. अभ्यासाच्या नावाखाली हे नाटक संपलं. तुझी शिक्षणाची लफडी बंद. तू माझ्यासोबत घरी परत येतेस. मी एक मुलगा पाहीन आणि तुझं लग्न करून तुला पाठवून देईन. यानंतर काय झाले ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.